10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 2 यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 त्यातील 15 क्रमांकाचा प्रश्न आपण घेत आहोत. पान नंबर 46 वर आहे. तर हे एक मोठे गणित आहे, तरी तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. गणित पहा कसं आहे. समलंब चौकोन ABCD मध्ये, म्हणजे हा जो चौकोन आहे तो समलंब चौकोन आहे. समलंब चौकोन म्हणजे काय? ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंच्या जोड्यापैकी एक जोडी समांतर असते तर त्याला समलंब चौकोन म्हणायचं. समोरासमोरच्या ज्या जोड्या आहेत, ही एक जोडी आणि ही एक जोडी, त्यातील एक जोडी समांतर असते त्याला म्हणायचं समलंब चौकोन. तर या चौकोनामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे रेख AB समांतर, इथं समांतरचे कोण आहे, समांतर रेख DC आहे, म्हणजे ही जोडी त्यांनी आपल्याला समांतर दिलेली आहे, म्हणजे हा समलंब चौकोन आहे. त्यात त्यांनी पुढे काय केलंय, तर हा जो कर्ण आहे, कर्ण BD, कर्ण AC, हे जे दोन कर्ण आहेत चौकोनाचे, चौकोन ABCD चे कर्ण BD आणि CD, तर त्यात त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कर्ण आहेत. तर ते कसे आहेत? BD लंब रेख AD, म्हणजे हा इथे लंब आहे आणि हा कर्ण इकडे लंब आहे. म्हणजे या चौकोनाचे दोन्ही कर्ण हे त्या उरलेल्या बाजूंना, म्हणजे ज्या समांतर बाजू आहेत ना त्यांना, ते असे लंब आहेत. हा लंब आहे, हा लंब आहे. लंब म्हणजेच तेथे 90 अंशाचा कोन, म्हणजेच काटकोन तयार होणार. म्हणजे हा ADB, हा कोन ADB हा काटकोन आहे, आणि म्हणून त्रिकोण ADB हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ADB कसा आहे? काटकोन त्रिकोण. त्याने आपल्याला AD 15 दिली, BC 15 दिली, म्हणजे दोन्ही बाजू एकरूप आहेत, आणि AB 25 दिली. यावरून त्यांनी आपल्याला काय विचारलंय? चौकोन ABCD चे क्षेत्रफळ विचारले आपल्याला, क्षेत्रफळ. आता पहा, जर एखादा चौकोन असा समलंब चौकोन असेल तर समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असं आहे. पहा, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाला सूत्र असं आहे 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. येथे समांतर बाजूंची बेरीज म्हणजे समांतर ज्या बाजू आहेत ना त्यांच्या ज्या लांबी आहे त्या लांबीची बेरीज, गुणिले उंची म्हणजे त्यांच्यातलं लंबांतर. ही सगळी चौकोनाची उंची म्हणायची, त्या दोन बाजूमधलं लंबांतर म्हणायचं. म्हणजे आता हा जो चौकोन आहे त्यांनी आपल्याला दोन समांतर बाजूपैकी एक समांतर बाजू आपल्याला दिलेली आहे, दुसरी समांतर बाजू दिलेली नाही, आणि त्यांनी आपल्याला त्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण लंबांतर म्हणतो. दोन समांतर रेषेमधलं जे अंतर आहे ते लंबांतर म्हणजेच उंची दिलेली नाही. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी काढायच्या आहेत. कोणकोणत्या? दुसऱ्या बाजूची लांबी, म्हणजे आपल्याला DC ची लांबी किती आहे ते पण काढायचं आहे, त्यातलं लंबांतर किती आहे ते पण काढायचं आहे. तर आता स्टेप बाय स्टेप एक गोष्ट कशी काढायची. तर हा काटकोन त्रिकोण घ्यायचा पहिला. पहा, पहिली स्टेप कोणती पहा. पहिलं हा काटकोन त्रिकोण ADB घ्या किंवा BC ACB घ्या, कोणतं पण घ्या. दोन काटकोन त्रिकोणापैकी कोणताही काटकोन त्रिकोण काढा आणि एका कर्णाची लांबी काढा. एका कर्णाची लांबी काढली म्हणजे दुसऱ्याची पण काढल्या जमा आहे, कारण दोन्ही त्रिकोण हे एकरूपच आहेत. पहा ना, दोन कोण एकरूप आहेत, दोन बाजू पण एकरूप आहे, ही बाजू सामायिक आहे. त्यामुळे काटकोन त्रिकोणाच्या एकरूपतेनुसार दोन त्रिकोण हे एकरूप आहेत. म्हणून आपण BD जरी काढली तरी AC काढलं जमा आहे. आपण आधी BD काढून घेऊ. पहा, काटकोन त्रिकोण ADB मध्ये
ADB मध्ये पायथागोरसच्या काटकोन त्रिकोण ADB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार, म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू आपल्याला माहिती असतील, तिसरी बाजू काढण्यासाठी आपण पायथागोरसचं प्रमेय आपल्याला वापरावं लागतं. मग पायथागोरसचं प्रमेय कसं होणार आहे? AB चा वर्ग बरोबर, पहा हा कर्ण आहे, AB वर्ग बरोबर AD वर्ग अधिक BD वर्ग. पहा AB वर्ग बरोबर, म्हणजे हा कर्ण आहे. कर्ण म्हणजे इकडची बाजू असं ध्यान ठेवायचं नाही. अनेक विद्यार्थी असं ध्यान ठेवतात की इकडची बाजू म्हणजे कर्ण. तसं नाही, 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण म्हणायचं. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशाच्या समोर जी बाजू आहे ती कर्ण, आणि ती बाजू सर्वात मोठी असते. आता पहा हे 15 आहे, 25 आहे, मग हे उत्तर आहे ना 25 पेक्षा कमी असणार आहे. पहा इकडे AB 25 आहे, 25 चा वर्ग बरोबर AD किती आहे? 15 आहे, 15 चा वर्ग अधिक BD आपल्याला माहित नाही, ते आहे तसं लिहायचं, BD वर्ग. 25 चा वर्ग करायचा म्हणजे 25 ला पुन्हा 25 ने गुणायचं, 25 गुणिले 25, तर 25 चा वर्ग हा 625 येतो. 15 चा वर्ग 15 गुणिले 15, 15 ला 15 ने गुणा, उत्तर येणार 225 अधिक BD चा वर्ग. म्हणून आता हे 225 इकडे अधिक आहेत, इकडे वजा करायचे. का तसं करायचं? कारण एक संख्या बरोबर चिन्हाच्या डावीकडे आहे, दुसरी उजवीकडे आहे. असं असताना त्यांची बेरीज वजाबाकी होत नसते. तर काय करायचं? उजवीकडची संख्या डावीकडे आणायची किंवा डावीकडची उजवीकडे आणायची. पण हे करत असताना चिन्ह बदलायचं. ज्या संख्येने बरोबर चिन्ह ओलांडलं आहे तिचं चिन्ह आपण बदली करावं लागतं. म्हणजे अधिक असेल तर वजा करायचं, वजा असेल तर अधिक करायचं. आता पहा 225 आहे, 225 ला चिन्हच नाही, ते अधिक आहे, इकडे आलं वजा होणार. म्हणजे असं होणार 625 वजा 225 बरोबर BD वर्ग. दोघांची करायची वजाबाकी. 625 मधून 225 गेले, त्यांची करायची वजाबाकी, ती वजाबाकी 400 येते. 400 बरोबर BD वर्ग. म्हणून वर्गमुळे घेऊन 40 400 वर्गमूळ 20 बरोबर BD. म्हणून लिहायचं आपण BD बरोबर 20 आली. मग हे जी BD आहे ना तिची लांबी किती आली? 20 आली. मग आता जेवढी BD आहे तेवढीच AC आली, 20 आली. असं आपण काय केलं? पायथागोरसने आपण त्या 3 बाजूपैकी 2 बाजू माहित होत्या, तिसरी माहित नव्हती, आपण काढून घेतली. आपल्याला काय करायचं नेमकं? तर ही उंची काढायची त्रिकोणाची. म्हणजे ही जी त्रिकोणाची उंची आहे ना ही आपल्याला दिलेली नाही, ती आपल्याला शोधायची आहे. इथे उंची असेल किंवा इथे असेल, कोठे चालेल, येथे. तिला आपण नाव देऊ थोडक्यात EF असं नाव देऊ. पहा आता आपण असं म्हणूया, रेख AE लंब, रेख AE नाही DE, रेख DE लंब बाजू AB आणि रेख CF लंब बाजू AB, ते आपण घेऊ. पहा ह्या दोन आपण इथे लंब घेतले, मग ते 90 अंशामध्ये आपण त्या बाजू लंब घेतल्या. कशा करता त्या घेतल्या आपण? तर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाला सूत्र आहे 1/2 कंसात समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर म्हणजे उंची, ते आपल्याला काढायचं आहे. हे काढायचं आपल्याला. कसं काढायचं ते आता पहा इकडे. आता पहा इकडे सर्वांनी, ABC हा काटकोन त्रिकोण आहे. आपल्याला माहिती आहे कोणताही त्रिकोण असला
म्हणजे त्रिकोणाचे प्रकार वेगवेगळे असू द्या, काटकोन त्रिकोण असेल किंवा समभुज त्रिकोण असेल किंवा विषमभुज असेल, विशालकोन त्रिकोण असेल, कसला असू द्या, त्याचं मुख्य सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे आहे. मग आता त्रिकोण ए बी क्षेत्रफळ ए बी सी चे क्षेत्रफळ कसं होणार आहे? ए ट्रायंगल ए बी सी बरोबर 1/2 पाया बी सी उंची ए बी होणार. पाया बी सी उंची काय होणार आहे? ए बी होणार आहे ना. आता हे जे क्षेत्रफळ आहे आपण हा पायाने उंची घेतली. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक त्रिकोणाला 3 पाया आणि 3 उंच्या असतात. पहा आपण या बाजूने विचार केला, पाया बी सी आला, उंची ए बी आली. या बाजूने विचार केला, पाया ए बी आला, उंची बी सी आली. आणि इकडून विचार केला असा, पाया ए सी होणार आणि ही साधारणपणे अशी उंची, त्यावर जे काय अक्षर असेल ते उंची होणार, अशी बीडी उंची होणार. म्हणजे हा पाया तर ही उंची, हा पाया ही उंची आणि हा पाया असला ही उंची असते. आणि तुम्ही कोणताही पाय घेतला आणि त्याच्या वरची उंची आपण घेतली तर येणारं क्षेत्रफळ हे समान असतं, सारखंच असतं. आता या नियमाचा आपण वापर करायचा कोणता? की या त्रिकोण ए बी सीचे जे क्षेत्रफळ आहे तो हा पायाने ही उंची घेऊन घेतलं काय आणि हा पायाने ही उंची घेऊन घेतलं काय, दोन्हीचं उत्तर हे एकच येणार आहे. मग आता आपण काय करायचं? आता हा जो त्रिकोण आहे ना, कोणता? ए डी बी, ए डी बी, या त्रिकोणाचं अगोदर आपण हा पाया आणि ही उंची घेऊन क्षेत्रफळ काढायचं आणि ते क्षेत्रफळ हा पाया आणि ही उंची घेऊन आहे असं गृहीत धरायचं. कारण पहा हा पायाने ही उंची घेतल्यावर जे क्षेत्रफळ असणार आहे तेच क्षेत्रफळ हा पाया आणि ही उंची असल्यावर असणार आहे. म्हणजे आपण काय करायचं, या दोघांच्या आधी क्षेत्रफळ काढायचं आणि तेच क्षेत्रफळ हा पाया आणि ही उंची आहे असं गृहीत धरून ते क्षेत्रफळ मानायचं आणि आपण डी ची उंची काढून घ्यायची. पाहता इकडे हा, त्यासाठी आधी आपण काय करू, त्रिकोण ए डी बी क्षेत्रफळ काढू. ए कंसात त्रिकोण ए डी बी बरोबर 1/2 गुणिले पाया ए बी, पाया तिकडचा घ्यायचा ए डी आणि उंची घ्यायची बी डी. त्रिकोण ए डी बी याचं क्षेत्रफळ म्हणजे हा पाया आणि ही उंची, ज्याने आपण आता प्रत्यक्षात क्षेत्रफळ काढू. किती होणार पहा बरे, 1/2 गुणिले ए डी किती आहे 15 गुणिले बी डी किती आहे 20, बे के बे बे 10 20, उत्तर आलं 150. म्हणजे त्रिकोण ए डी बी याचं क्षेत्रफळ काय आलं 150 चौरस. क्षेत्रफळाला ते परिमाण नसेल तर चौरस एकक लिहायचं. हे काय आलं त्रिकोण ए डी बी क्षेत्रफळ. आता हे क्षेत्रफळ आपण हा पाया आणि ही उंची घेऊन आपण काढू शकतो. मग लिहायचं तसेच ए कंसात त्रिकोण ए डी बी बरोबर 1/2 गुणिले पाया कोणता घ्यायचा ए बी गुणिले उंची आपल्याला माहित नाही ती डी घ्यायची आहे तशी, आपण डी उंची मानलेली. पहा आता ए डी बी या त्रिकोणाचं आपलं क्षेत्रफळ माहीत झालंय, ते किती आहे 150. इथं द्यायचं 150, 150 बरोबर 1/2 25, ए बी 25 आहे गुणिले डी आपल्याला माहीत नाही. म्हणून पहा येथे 2 ने आपण 25 ला भाग लावू शकतो, पण ते उत्तर किती येईल 25 च्या निम्म म्हणजे 12.5 होणार. मग 12.5 ने परत याला भाग लावायचा, परत तो पॉईंट घालवायचा, म्हणजे 12.5 ते 125 करायचं, त्याच्या बदल्यामध्ये याचे 1 शून्य वाढवायचा. त्याच्यापेक्षा काय करायचं, हा जो 2 भागिले ना तो इकडे गुणिले करायचा आणि 25 गुणिले ना ते भागिले करायचं. म्हणजे काय करायचं, हा जो 2 भागिले आहे तो इकडे काय होईल गुणिले होणार, म्हणजे 150 गुणिले 2 होईल आणि 25 गुणिले ना तो भागिले होणार. आपण एका स्टेपमध्ये पण दोन्ही एकाच वेळी करू शकतो किंवा स्टेप वाढवून पण करू शकतो. आपण एक स्टेप वाढवू म्हणजे जास्त गोंधळ नको वाटायला.
मग आपण असं मांडू 150 गुणिले 2 बरोबर 25 गुणिले DE असं मांडलं. 2 भागिले गुणिले केला, तिकडचं आहे तसं ठेवलं. पहा 150 गुणिले 2 उत्तर काय आलं 300 आलं. 300 म्हणजे काय आलं 25 गुणिले DE. आता 25 गुणिलेत ना, इकडे भागिले होणार. मग 300 भागिले 25 बरोबर काय आलं DE आलं. भाग लावला आपण. 25ने 300 ला बघायचं. 25चा पाडा म्हणा आपण. 25 एके 25, 25 एके 25, उरले 5. 25 दुने 50. उत्तर आलं D बरोबर 12 आलं. मग D किती आलं बघा बरे 12 आले. मग हे किती अंतर आलं 12 अंतर आलं. आलं ना. आता आपल्याला माहिती आहे D काय आणि CF काय ते दोन्ही एकरूपच आहे, कारण लंबांतर आहे ना समान असणार. म्हणजे दोन रेषांमधलं जे लंबांतर आहे ते सर्वत्र कसं असतं समान असतं. जसं रेल्वेचं रुळ असतो त्याच्यामधलं अंतर समान असतं, तसं समांतर रेषेमध्ये कितीही लांब रेषा असल्या तरी त्यांच्यामधलं जे लंबांतर समान असतं. मग आपण असं लिहू शकतो D बरोबर CF बरोबर काय आलं 12 आलं. जेवढी D आहे तेवढी CF आहे ती किती आली 12 आली. हे 12 कोण आलेलं आहे हे, आणि हे किती आहे 20 आहे. हे 20 आहे आणि हे 12 आलेलं आहे. पहा आता आपल्याला 1/2 समांतर बाजूची बेरीज गुणिले उंची. जर उंची माहिती झाली आता ही बाजू काढायची, कोणती DC काढायची. तर आता हे आपण पुसून टाकूया. म्हणजे आता आपण DC काढायची. पहा आपण 25 आणि 15 वरून 20 हे काढलं. नंतर आता मग क्षेत्रफळ घेऊन आपण आधी क्षेत्रफळ काढलं आणि मग तोच क्षेत्रफळ हा पाय आणि उंची घेऊन आपण त्याची नवीन उंची काढली. आता पहा पुढे आता पहा आपलं ही बाजू माहिती झाली, ही माहिती आहे, ही माहिती आहे. आता काय करायचं माहिती का आपल्याला DC काढायचे. DC मग DC काढण्यासाठी आता आपण काय केलं पाहिजे ते पहा. आता DC काढायची तर DC म्हणजेच काय आहे EF आहे. EF DC आणि EF कसे समान आहे, कारण का हे असे दोन्ही लंब आहे, लंबांतर आहे. म्हणजे हा 90 अंश आहे, हा 90 अंश आहे. म्हणजे हे समांतर रेषा आहेत. म्हणजेच हा आयत आहे. काय आहे आयत आहे हा, कारण हे लंब आहे, लंब आहे. म्हणजे EF काढले ना आपण की DC काढलं जमा आहे. आणि DC काढलं म्हणजे आपोआप क्षेत्रफळ होणारच आहे. आपोआप म्हणजे आपोआप नाही होणार, आपल्या सूत्रामध्ये किमतीवरून ते काढावं लागणार आहे. मग आपल्याला काय करायचं आता हे 25 आहे संपूर्ण बाजू. मग AE काढली की जेवढी AE आहे तेवढीच BF होणार आहे. जेवढी AE तेवढीच BF. मग आपल्याला AE काढायची. आता AE कसे काढले पाहिजे त्यासाठी आपण हा त्रिकोण घ्यायचा. आता कोणता काटकोन त्रिकोण AED. मग ते लिहायचं आपण काटकोन त्रिकोण AED मध्ये. AED मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता महत्वाची गोष्ट सांगतो ते ऐका. एखादं उदाहरण पुस्तकामध्ये मोठं असेल म्हणजे त्याच्यामध्ये अनेक स्टेप अशा असतात. तर अनेक स्टेप असल्या मोठं उदाहरण असेल तर त्याचा अर्थ उलटा असा घ्यायचा की त्या एकाच उदाहरणामुळे आपली बऱ्याचशा वेगवेगळ्या ज्या गणिताच्या संकल्पना आहेत त्याची आपल्याला माहिती होती, उजळणी होती. त्यामुळे एखादं गणित मोठं असलं की हे गणित किती मोठं आहे, हे किती मार्काला येणार, मग एवढं मोठं सोडवायचं का, असा विचार नाही करायचा. तर काय करायचं फक्त आपण असा विचार करायचा हे गणित मोठं आहे म्हणजे या गणितामध्ये आपल्याला अनेक लहान लहान गोष्टी या माहीत होणार आहेत असं गृहीत धरायचं आणि त्याप्रमाणे त्याचा पूर्ण अभ्यास करायचा. पाहता काटकोन त्रिकोण AED घेतला आपण. AED हा काटकोन त्रिकोण आपण घेतला. त्याच्यामध्ये काय होणार आपल्याला कर्ण AD होणार. पहा नीट, ज्या वेळेस काटकोन त्रिकोण ADB होता, ADB
त्यावेळेस कर्ण ए बी होता आणि आता काटकोन त्रिकोण एईडी आहे तर हा कर्ण होणार. म्हणजे मोठ्या त्रिकोणाच्या वेळेस हा कर्ण नव्हता, पण आता लहान त्रिकोण आहे ना हा एईडी, त्यातला कर्ण हा एडी होणार आहे. कारण कर्ण म्हणजे 90 अंशाच्या समोरची बाजू. काटकोन त्रिकोण एईडी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार कसं होणार, एडीचा वर्ग बरोबर डी वर्ग अधिक एई वर्ग. कर्ण एका बाजूला मांडायचा, दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज एका बाजूला मांडायची. ह्या दोन बाजू मागे पुढे मांडल्या चालतात, म्हणजे आधी एई मांडले काय आणि डी मांडले काय, दोघांची बेरीज शेवटतीच येणार आहे. मग एडी आपल्याला माहिती आहे 15 आहे, 15चा वर्ग बरोबर डीई 12 आहे, 12चा वर्ग अधिक ए आपल्याला माहित नाही, आई तशी द्यायची. 15चा वर्ग 225, 12चा वर्ग असतो 144 अधिक एईचा वर्ग. म्हणजे आपण काय केलं, फक्त त्यांचे वर्ग लिहून घेतले. आता 144 इथे अधिक आहेत, इकडे काय होणार आहे, वजा होणार आहे. यापूर्वी आपण ते बेडीची लांबी काढताना केलं होतं, तसंच करायचं. पलीकडचा अलीकडे आणायचा आणि तो वजा करायचा. म्हणजे कसं होणार, 225 वजा 144 बरोबर एईचा वर्ग. दोघांची करायचे वजा बाकी. 225 मधून 144 वजा करायचे. 5तून 4 गेला 1, 2तून 4 जात नाही, हातचा घेतला. 12तून 4 गेले 8, 1 0, 81 उत्तर आलं. किती आलं, 81. मग याची वजा बाकी आली 81. 81 बरोबर एईचा वर्ग. म्हणून वर्गमुळे घेऊन 9 बरोबर एई. येथे वर्गमूळ घेऊन लिहिताना बीजगणिताप्रमाणे अधिक वजा 9 असं लिहायची काय आवश्यकता नाही, कारण बाजू आहे ती बाजू ही धनच असणार आहे, ऋण नसणार आहे. म्हणजे आपण वर्ग समीकरणामध्ये घेतो वर्गमूळ घेताना की आपण काय करतो, 81 वर्गमूळ अधिक वजा 9 मांडतो. म्हणजे समजा असं असलं x वर्ग बरोबर 9 आपण सोडत असलं समीकरण, वर्ग समीकरण, त्यावेळेस आपण काय करतो, वर्गमूळ घेऊन काय लिहितो, x बरोबर अधिक वजा 3 लिहितो. कारण 3चा वर्ग पण 9 असतो आणि वजा 3चा वर्ग पण 9 असतो. म्हणजे उत्तर काय ते x अधिक 3 किंवा वजा 3. पण येथे मात्र तसं करायची गरज नाही, फक्त डायरेक्ट ए 9 लिहायचं. म्हणून ए बरोबर काय आली, 9 आली. एई किती आली, 9. ही 9 आली. आपण म्हणायचं मग एई बरोबर एफ बी बरोबर 9, ते पण 9 असणार आहे. तर हे दोन त्रिकोण कसे आहेत, एकरूपच आहेत. कोणते हे, कारण बघा 90 अंश आहे, 90 अंश आहे, कर्ण पण त्याचे एकरूप आहेत आणि उंची पण समान आहे. कर्ण एकरूप आहे, उंची समान आहे, म्हणजे दोन त्रिकोण कसे आहेत, एकरूपच आहेत. त्यामुळे जेवढी ही आहे तेवढीच ही आहे. एई बरोबर एफ बी किती आली, 9 आली. आता आपल्याला कोणती काढायची, एफ काढायची. एफ कशी काढायची ते पाहता नीट. आपण असं लिहायचं, ए बी बरोबर संपूर्ण ए बी बरोबर एई अधिक एफ अधिक एफ बी. पहा ए बी बरोबर संपूर्ण ए बी बरोबर संपूर्ण ए बी किती आहे, 25 आहे. किती आहे, 25. मग असं लिहायचं 25 बरोबर एई किती आहे, 9 अधिक एफ माहित नाही, एफ बी 9च आहे. म्हणून 25 बरोबर 9 9 18 एफ अधिक 18. एफ अधिक 18 मांडा किंवा 18 अधिक एफ मांडला, उत्तर तेच राहणार. ह्या तिकडं वजा करायचे. म्हणून 25 वजा 18 बरोबर काय आली, एफ. 25 मधून 18 वजा करायचे, 7 राहिले. 7 बरोबर एफ. म्हणजेच ईएफचं उत्तर काय आलं बघा बरे, 7 आलं. ईएफ किती आली, 7. बघा ईएफ 7 आली. आपल्याला माहिती आहे ईएफ बरोबर डीसी, डीसी पण 7 आली.
म्हणून आपल्याला DC किती आली? 7 आली. मग ही सुद्धा किती आली? 7 आली. पहा, समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळ सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या. म्हणजे समांतर ते समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी ज्या आपल्या आवश्यक गोष्टी होत्या त्या आपल्याला आता माहीत झाल्या. आता आपण ते क्षेत्रफळ काढू शकतो. पहा ते क्षेत्रफळ कसं काढायचं ते. आता क्षेत्रफळ असं काढायचं, सूत्र लिहू वाटल्यास आपल्याला माहिती व्हायसाठी. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 कंसात समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज चौकोन पूर्ण गुणिले उंची. उंची म्हणजे लंबांतर असं आहे. म्हणजे समांतर बाजूंच्या लांबी आहे त्यांची बेरीज करायची गुणिले उंची लंबांतर. म्हणून ABCD चौकोन ABC क्षेत्रफळ 1/2. समांतर बाजू कोणत्या कोणत्या आहेत? AB अधिक DC गुणिले लंबांतर कोणतं पण एक घ्या. लंबांतर हे D घ्या किंवा CF घ्या, उत्तर तेच राहणार. कारण D ची लांबी CF ची लांबी समानच आहे. म्हणून चौकोन ABCD चे क्षेत्रफळ 1/2 समांतर बाजूंची बेरीज 25 अधिक 7 गुणिले DE. DE ही उंची किती आहे? ती 12 आहे. पहा 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. म्हणून चौकोन ABCD बरोबर 1/2. 25 अधिक 7 32 आले. किती आले? 32 गुणिले 12. म्हणून एरिया चौकोन ABCD बरोबर. तर ह्या दोनने आपण दोघांपैकी एकाला भाग लावू शकतो. कोणाला पण भाग लावा. या दोनने 32 ला भागा किंवा 2 ला भागा, दोघांपैकी एकाला तुम्ही भाग लावू शकता. इथं आपण भाग लावला. बे के बे, बे के बे, बेसक 12. 16 गुणिले 12 म्हणून लिहायचं एरिया चौकोन ABCD बरोबर 16 आणि 12चा गुणाकार करायचा. 16 दुने 32, हातचे आले 3, 16 का 16, 16 आणि 3 19, 192 क्षेत्रफळ आहे. ते चौरस एकक लिहायचं. चौरस एकक. जर त्याने सेंटीमीटर असलं चौरस सेंटीमीटर, मीटर असलं चौरस मीटर, जे काय असतं ते एकक लिहून टाकायचं. अशा प्रकारे आलं. पहा ह्या गणिताचा पहा सारांश परत. त्यांनी आपल्याला फक्त ही बाजू 25 दिली होती आणि ही 15 दिली होती. पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं? पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून BD काढली. BD काढली म्हणजे DC काढली. स्टार्टला ही बाजू आपण काढली. कोणती काढली? BD. BD बाजू काढल्यावर आपण काय केलं? मग दुसऱ्यांदा संपूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं. स्टेप नंबर 2. कोणतं? त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं. मग ते क्षेत्रफळ परत ह्या क्षेत्रफळाच्या हिशोब घेऊन आपण ही उंची काढून घेतली. 3 नंबरला उंची काढली. तर मग 4 नंबरला आपण ही बाजू काढली. कशी काढली? पायथागोरसच्या प्रमेयाने. ही आली म्हणजे ही आली. ही पण 4 नंबरला झाली. ही सेम आली. दोन एका टायमाला आल्या. ही संपूर्णची उंची सेमच टायमाला आली ना. मग आपण काय केलं? मग त्या हिशोबाने आपण EF काढली. मग EF काढली म्हणजेच DC काढली. म्हणजे पाचव्या स्टेपला काय आलं? EF आणि DC आली. हे 5 म्हणजे लांबी नाही, स्टेप नंबर आहे. EF आणि DC आली. आणि मग शेवट काय केलं? आपण संपूर्ण चौकोनाचं क्षेत्रफळ काढलं. तर ह्या एकाच गणित थोडं मोठं आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला अनेक लहान लहान गोष्टी अशा माहीत झाल्या. कोणत्या? की बाबा यात हा त्रिकोण क्षेत्रफळ हा पायाने ही उंची घेतली काय, हा पायाने उंची घेतली काय, एकच येतं. हे एक नवीन अशी संकल्पना आपल्याला त्याच्याद्वारे माहीत झाली. मग हे गणित तुम्ही
पुन्हा एकदा स्वतःच्या हाताने सोडवा आणि त्याची प्रॅक्टिस करा.